आणि तो मुलगा जसा मोठा होतो त्यावेळेस आपण त्या मुलाकडे स्वप्न बघत असतो की हा मोठा झाला की माझ्या म्हातारपणात मला सांभाळेल, हा मोठा झाला तर याला चांगली बायको येईल, हा मोठा झाला तर मला नातू मिळेल, मी नातांबरोबर खेळेल, मोठा झाला की माझं म्हातारपण चांगलं जाईल, हा मोठा झाला तर उच्च शिक्षित होईल, मी आज कष्ट करेन. त्याचप्रमाणे आपल्या शेतात जे पिकवलं जातं त्या पिकाकडे बघून शेतकरी रोज स्वप्न करत असतो पुढच्या मुलासाठी. तो पुढच्या मुलासारखंच सांभाळतो. जसं त्या मुलाला ती त्याची आई मालिश करून आंघोळ घालते, त्याला झोपवते, हेल्दी व्हावं म्हणून त्याला चांगलं फूड देते. तुझ्या पोटात बाळ असतं त्यावेळेस त्याची काळजी करते, हे नको खाऊ, ते खाल्लं पाहिजे, तो हेल्दी होईल, चांगला होईल. परंतु आपल्या आता काय करा की आपण त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या दारात जाऊ नये, प्रत्येकाच्या ठिकाणावर जाऊ. त्या मळ्यात जायला, त्या शेतात जायला व्यवस्था नसेल तर गावकऱ्यांना हाताशी धरून आपण त्या शेतात जाऊन त्या शेताचे पंचनामे करून घेतो आणि जिओ टॅगिंग त्याच्याकडनं करून घेतो. एखादा शेतकरी त्रासलेला असेल, एखादा शेतकरी दुःखी असेल, त्या दुःखामधून त्याच्याकडनं काहीतरी अपशब्द निघाले असतील आपल्या बाबतीमध्ये, तर आपल्या वडिलांच्या ठिकाणी, आपल्या मोठ्या भावाच्या ठिकाणी किंवा सिनियर कोणी असेल तर आपल्या मुलाच्या ठिकाणी असं करून ते इग्नोर करणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं नैसर्गिक आहे. साहेब, आपल्याकडनं बस सुटली किंवा आपल्या गाडीला छोटासा स्क्रॅच जरी पडला शहरामध्ये किंवा चालताना, तरी आपला संताप होतो आणि आपण घरी जाऊन बायकोवर किंवा नवऱ्यावर चिडचिड करतो. इथं तर लाखो रुपयाची नुकसान डोळ्यापुढे झालेली. होत्याचं नव्हतं, आज होतं आज आणि उद्या सकाळी नव्हतं. समजून घ्या, आज होतं, आता होतं, या मिनिटाला होतं आणि उद्या नव्हतं. काय मत कुठे गेलं? देव घेऊन गेला, कोप झाला, निसर्ग घेऊन गेला आमच्याकडनं. हा प्रकार आहे. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे, मी तुमच्यातलाच आहे. तुमच्या ज्यावेळेस मला काही कर्मचारी अधिकारी मला मदत करतात त्यावेळेस त्यांच्या पाठीशी त्यांच्या मोठा भाऊ म्हणून उभं राहण्याचं माझं कर्तव्य आहे. तर कधी कधी रस्त्यामुळे माल निघत नाही, कधी कधी माल निघाला तर रासायनिक खतामुळं ते पिकं खराब होतं. इकडून तिकडून सगळं चांगलं झालं का मार्केटला देऊन भाव मिळत नाही, इकडून तिकडून भाव मिळाला तर व्यापारी पळून जातात. म्हणजे किती रस्ते आहेत ग्रामीण भागातले लोक की आता फ्रेश उतारा काढायचा, सातबाराचा उतारा सर्व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. सर, आपल्याकडे 65,000 हेक्टर लागवड क्षेत्र आहे. तो आपण शासनाला